नरडाणा भागात पुष्पा स्टाईलने दारू तस्करीचा पर्दाफाश, टँकरमधील गुप्त कप्प्यांतून 1 कोटींची दारू जप्त। पुष्पा चित्रपटातील युक्तीप्रमाणे खाद्यतेलाच्या टँकरमध्ये गुप्त कप्पे बनवून होणारी विदेशी दारूची मोठी तस्करी धुळे पोलिसांनी उधळून लावली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर ही धडक कारवाई केली। यामध्ये सुमारे 56 लाख रुपयांची विदेशी दारू आणि 45 लाखांचा टँकर असा एकूण 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना हरियाणातून गुजरातकडे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आकांक्षा हॉटेल जवळ सापळा रचला। टाटा कंपनीच्या संशयित टँकरला थांबवून चालक मोहनलाल पुरखाराम जाट राहणार राजस्थान याची चौकशी केली असता त्याने टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। चालकाच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी टँकरची बारकाईने तपासणी केली तेव्हा टँकरच्या आत वेल्डिंग करून बनवलेले 6 गुप्त कप्पे आढळले। 50 गॅस कटरने हे कप्पे उघडले असता त्यातील 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे 400 बॉक्समध्ये 3600 लिटर लपवल्याचे उघड झाले। पोलिसांनी 55,96,200 रुपयांची दारू आणि 45 लाखांचा टँकर असा एकूण 1,96,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी चालक मोहनलाल जाट याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर नरडाणा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही दारू हरियाणात कोणी भरली आणि गुजरातमध्ये कोणाला पोहोचवली जाणार होती याचा सखोल तपास पोलीस करत असून या कारवाईमुळे आंतरराज्यीय दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 13 ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकर मधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांतजी दिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक असे दोघं पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले। वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही। पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकर मध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये 6 कप्पे तयार करण्यात आलेले होते। त्या 6 कप्प्यांपैकी 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे बॉक्स, त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे 295 बॉक्स, रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे 70 बॉक्स, रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे 35 असे एकूण 400 बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे। तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही 56 लाखापर्यंत आहे। सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे। धन्यवाद।